योनाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचेन. आपण प्रत्येक जण आपापल्या बायबलमध्ये बघून वाचूया. अमत्याचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो यापोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे प्रवास भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलायस? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. त्यांनी एकमेकांना म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कुणामुळे हे संकट आपल्यावर ओढावले हे आपल्याला कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांना म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गाच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ते माणसे वाल्ही मारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की ह्या माणसाच्या जीवामुळे आम्हाला मारू नकोस व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नकोस, कारण तू परमेश्वर आहे, तुला इष्ट ते तू करतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले व नवसही केले. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. मी संपूर्ण पहिला अध्याय वाचला योनाच्या पुस्तकाचा. बाबूंनो, आपण भरपूरदा योनाचं पुस्तक वाचलं असेल ना, योनाची गोष्ट ऐकली असेल. योना कसा देवापासून पळून चाललाय, योनाचं मनात काय चाललंय, ही गोष्ट आपण भरपूरदा ऐकतो, जाणतो. पण ह्या योनाच्या गोष्टीला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं देवाचं अंतःकरण काय? देव आज माझ्याशी काय बोलू इच्छितो? देवाला मला काय सांगायचं आहे, मला काय बोलायचं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. कित्येकदा काय होतं माहिती आहे का, लोक इतके बरोबर बनून जातात की ते जेव्हा बरोबर बनतात त्यांना देव चुकीचा दिसायला लागतो. देव असं कसं काय करू शकतो? देव अशा पद्धतीने कसं काय वागू शकतो? ही गोष्ट तुम्हाला पटेल खूप चांगलं. तुम्ही कधी देवाला शिव्या दिलाय का? तुम्ही कधी देवाविरुद्ध बोललाय का? नाही बोललाय तर मला वाटतंय तुम्ही कधी देवासमोर जगलेच नाही का. कारण की खरोखर जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, देवावर भरोसा करण्याचा प्रयत्न करतो, अनेकदा त्याला देव पटत नाही, देव समजून येत नाही
की देव माणसापासून खूप वेगळा आहे हो. देवाचं विचार करण्याची पद्धत, देवाचं जगाला चालवण्याची पद्धत माणसापासून खूप वेगळी आहे. म्हणून मनुष्य अनेकदा अशा पेचात पडतो. देव असा कसा काय? देव अशा पद्धतीने कसं काय करू शकतो? देव अशा पद्धतीने कसं काय चालवू शकतो ह्या जगाला? मी लहान असताना नेहमी ती गोष्ट आठवतो. आमच्या शाळेत मला माहित नाही दुसरीत का कधी कुठल्या तरी स्टँडर्डमध्ये आम्हाला मराठी जे पुस्तक होतं मराठीमध्ये आम्हाला एक गोष्ट होती, देव शहाणा म्हणून. मला माहित नाही तुम्ही कधी शाळेचं आठवतं का नाही तुम्हाला, पण मी शाळेत असताना कुठल्या इयत्तेत होतं माहित नाही, पण एक छोटीशी गोष्ट होती देव शहाणा म्हणून. त्या देव शहाणा ह्या गोष्टीमध्ये एक माणूस असतो. तो माणूस त्याच्या प्रवासाला, दूरच्या प्रवासाला निघालेला असतो आणि त्या दूरच्या प्रवासामध्ये जात असताना त्यानं शिदोरी बांधून घेतलेली असते, टिफिन डब्बा बांधून घेतलेला असतं आणि तो जाता जाता दुपार होते, थोडं थकतो, त्यामुळे एका झाडाखाली, एका चिंचेच्या झाडाखाली बसतो आणि चिंचेच्या झाडाखाली बसून तो तो डब्बा खायला लागतो, शिदोरी खायला लागतो. खाता खाता त्याचं खातो, पोट भरतं, चांगलं वाटतं. पोट भरल्यानंतर झोप येते. तर मस्त सगळीकडे ऊन पडलेलं होतं, पण त्या चिंचेच्या झाडाखाली सावली होती. त्यामुळे त्या चिंचेच्या झाडाच्या खाली थोडंसं डोक्याला काहीतरी घेऊन झोपायचा विचार करतो, जरासं झोप काढतो, मग पुढच्या प्रवासाला जातो. पण जसंच पडल्या पडल्या इकडे तिकडे बघत असतो, आजूबाजूला काय दिसतंय काय नाही, त्याला समोर एक टरबुजाची वेल दिसते. टरबूज, भोपळा, भोपळा का टरबूज दोन्ही सेमच आहे. टरबूज कसं असतं? कलिंगड म्हणतात का? टरबूज म्हणजे कलिंगड ना? कलिंगड म्हणजे टरबूज ना? मराठीत नाही, हिंदीमध्ये टरबूज का? ठीक आहे, समजून घ्या, तुम्हाला समजतंय ना माझं एक्झॅक्ट नाव मला माहित नाही. कलिंगडाचं वेळ म्हणा किंवा भोपळा म्हणा, सांगायचं. तुम्ही कधी बघितलं त्याची वेल कशी असते? खूप मोठं झाड असतं ना? नाही, वेल असते एकदम पातळशी, फार पातळशी वेल असते. मग तो बघायला लागतो की अशी हे वेल एवढी वाढलेली आहे. मग ती वेल जेव्हा बघतो त्या वेलीला वर चढता येईना, म्हणजे वर जाता येईना, कारण की फळ त्याचं जे लागलेलं आहे कलिंगडाचं फळ एवढं जाड आहे, एवढं ओझं आहे की त्या ओझ्याच्या खाली ती वेल जमिनीवरच आहे, जमिनीवरच पसरा लागलेली आहे. आणि त्याच्यावरती असलेलं ते झाड पाहतो, ज्या झाडाच्या सावलीखाली तो झोपला, चिंचेचं झाड, खूप मोठं, बलाढ्य, एकदम मोठं, आणि त्याला लागलेल्या फळं चिंचा, एवढ्या एवढ्याशा चिंचा, एवढ्या एवढ्याशा चिंचा लागलेल्या आहेत. मग तो विचार करायला लागतो, देव असं काय आहे? देव अशा पद्धतीने का करतो? एवढ्या मोठ्या झाडाला एवढ्या एवढ्याशा चिंचा लागतात आणि एवढ्या बारक्या बारक्या पातळ पातळ वेलींना एवढं मोठं ते कलिंगड लावलेलं आहे. काय देव खरोखर मूर्ख आहे असं विचार करायला. देव मूर्ख आहे. मी जर देव असतो तर असं केलं नसतं. मी जर देव असतो, मी या चिंचेच्या मोठ्या झाडाला कलिंगड लावलं असतं, म्हणजे त्या झाडाला ते वजन पेलवता आलं असतं, तसं झालं असतं. आणि या बारक्या बारक्या वेलींना छोटे छोटे फळं लावले असते, म्हणजे त्या ओझ्याने ते एवढे दाबले गेले नसते. असा तो विचार करता करताच त्याला झोप लागते. झोप लागल्यावर अचानक त्याची झोप मोडते. झोप मोडते का माहिती, डोक्यात काहीतरी पडतं. काय पडतं? वरून पिकलेली चिंच त्याच्या डोक्यावर पडते. ते डोक्यावर पडलेली चिंच बघून लगेच तो मनुष्य गुडघ्यावर येतो आणि म्हणतो, देव शहाणा आहे. खरोखर देव शहाणा आहे का? जर समजा त्या चिंचेच्या ठिकाणी कलिंगड असतं आणि ते कलिंगड वरून त्याच्या डोक्यावर पडलं असतं, तर त्याचं डोकं फुटलं असतं, नक्कीच लागलं असतं. मग तो काय विचार, तो त्या 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 धड्याचा अर्थ काय होता की बाबांना तुम्हाला सगळं माहित नाही आहे. देव ज्यानं या जगाला निर्माण केलंय तो तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार आहे, कितीतरी पटीनं बुद्धिमान आहे. तुमची बुद्धिमत्ता देवाच्या मूर्खतेपर्यंत पण पोहोचू शकत नाही, एवढा देव बुद्धिमान आहे. पण आपण मनुष्य त्या देवाचा न्याय करतो, त्या देवाला दोष लावतो, त्याच्यावर बोट दाखवतो. बायबलमध्ये असे भरपूर लोक तुम्हाला आढळतील की ते देवाला दोष लावत जीवन जगतात. आपण पण कित्येकदा देवाला दोष लावतो. तुम्ही कदाचित तुमच्या जीवनात आलेल्या अडचणींच्या बद्दल दोष लावत असाल, तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या बद्दल दोष लावत असाल. माझ्याच जीवनात अशी लोक का दिलेत? मीच सापडलो होतो का? किती जर माझं जीवन सोपं साधं झालं असतं तर किती चांगलं झालं असतं. असं
दोष लावणारे आपण भरपूरदा बनतो. पण भाऊबंद थोडं विचार करा ना, का देवाने तुमच्या जीवनात अशी लोक ठेवले असते? काल मी एका सिस्टरांशी फेलोशिप करत होतो फोनवरती. मी त्यांना विचारलं, सिस्टर थोडं विचार करायला पाहिजे ना, हन्नाच्या जीवनातच पनिन्ना काय? हन्ना खूप देवाच्या समोर प्रार्थना करणारी धार्मिक दिसून येते, ते ढोंग आहे सगळं. का देवाने पनिन्ना ठेवलेला आहे? हन्नाचं मन खरोखर तुटावं. देवाने तिचा गर्भबंध केलाय, पण ती थोडं पण विचार करत नाही, का माझा गर्भ बंद आहे, का देव माझ्या जीवनात ह्या गोष्टी द्यायला. तिचं मन खूप उंच आहे, म्हणून देवाने त्या उंच मनाला तोडण्यासाठी पनिन्ना ठेवलेली असते. प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक पनिन्ना असते, जी त्यांना टोचते, जी त्यांना चावते, आणि त्यामुळे त्यांचं मन फार त्रासात जातं. पण लोक तक्रार करतात, का देवा माझ्याबद्दल बरोबरच असं होत आहे. देव देव आहे. देवाच्या बुद्धीला जर तुम्ही समजणारे बनला, त्याच्यासाठी तुम्हाला धूळ राखेत पश्चाताप करायला पाहिजे, तेव्हा कुठं तुम्ही देवाच्या मनाला समजणार आहात. आज मी योनाचं पुस्तकाबद्दल विचार करतो. मला ऍक्च्युली 4 अध्याय वाचायचे आहेत, पण 4 अध्याय वाचायला गेलं तर खूप वेळ लागेल, म्हणून एक अध्याय वाचला, त्याच्याद्वारे पुढचं थोडस विचार करत बघूया. आज हे योनाचं पुस्तक संपवल्याशिवाय तुम्हाला सोडायची इच्छा नाही आहे माझी. थोडं विचार करा, योना बद्दल बायबल काय सांगतं. योनाचं 1 अध्याय 1 वचन. अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी अडवावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला, त्याला तिथे तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला, प्रवास भाडे दिले, काही बायबल माझ्या उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. आता हे योनाचा परिचय आपण बघतो. योना कोण आहे? म्हणजे कोण आहे, त्याचं काय, हे उगीच त्याचं पुस्तक लिहिलेलं नाही ना. योनाच्या नावाने पुस्तक आहे. योना संदेष्ट आहे, देवाचा संदेष्ट आहे, परमेश्वराला ओळखणारा, परमेश्वराची उपासना करणारा, परमेश्वराचं वचन प्राप्त होणारा असा देवाचा संदेश आहे. आणि देवाचं वचन त्याला प्राप्त झालंय. आम्ही त्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, काय की तू त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, त्याच्या विरुद्ध जाऊन तुला ओरडायचं आहे. पण योना जायला तयार नाही. योना निनवेला जायला तयार नाही. तो उठून पळतोय, उठून योप्पाला जातो. योप्पा शहर इस्रायलमध्ये गेलेल्या लोकांसाठी आठवत असेल, इस्रायलमध्ये 2 मोठे शहर आहेत सध्याच्या काळात. एक आहे यरुशलेम, दुसरं आहे तेल अवीव. तेल अवीव नावाचं राजधानी आहे आता सध्या इस्रायलची. जेरुसलेम राजधानी नाही आहे, तेल अवीव. योप्पा तेल अवीवचं जुनं नाव आहे. तेल अवीवचं जुनं नाव योप्पा आहे. त्या योप्पा शहरात जातो, समुद्र काठी आहे योप्पा. योप्पामध्येच तर हा होता ना शिमोन पेत्र, जेव्हा कर्नेल त्याला बोलवायला पाठवतो तेव्हा. ठीक आहे, असू दे. पण त्या योप्पा शहरात जातो. योप्पा शहरात त्याला जहाज दिसतं, तार्शिशला जाणार. तार्शिश शहर कुठं आहे हे कोणालाच अजून माहिती नाही, म्हणजे इतिहासकार थोडं डिबेट करतात. पण तार्शिश शहर इस्रायल पासून खूप 1000 किलोमीटर लांब आहे. म्हणजे जवळपास सध्याचं स्पेन आहे ना, तुम्हाला जर नक्षा आठवत असेल तर इस्रायल इकडे आहे, सौदी अरेबियाच्या तिथे वरती, आणि स्पेन इकडे आहे एकदम ह्या युरोपच्या ह्या टोकाला. पोर्चुगल, स्पेन असं आहे. त्या स्पेनमध्ये कुठेतरी तार्शिशचं शहर असेल असं अंदाज भरपूर लोक लावतात. मग योना देवापासून पळून जायला तार्शिश पर्यंत जायला तयार आहे, एवढं जायला तयार आहे. योना जिथं होता तिथून निनवे जवळ होतं आणि तार्शिश लांब होतं. आणि त्या तार्शिशला जायला पण तो तयार आहे. मराठी मगाशी आपण वाचत असताना असं पण वाचलं की तिथं जायला प्रवास भाडे पण देतोय. एवढ्या लांबचा प्रवास काय सोपा असणार आहे? काय महाग असणार ना, किती महाग, त्याचा खर्च, सगळं काय खर्च करायला तयार आहे देवापासून लांब जायचं. बाबा एक प्रश्न आज मी थोडंसं आपण ह्याच्याबद्दल थोडं डिटेल विचार करूया. योना का पळून चाललाय? योना का देवाच्या गोष्टीला ऐकायला तयार नाही आहे? योना का निनवेला जायला तयार नाही आहे? तुम्हाला माहिती आहे का? काय वाटतं तुम्हाला?
निनवे शहरास देव जायला सांगतो, मोठ्या निनवे शहरास जायला सांगतो. तिकडे निनवे शहरात जायला योना तयार नाहीये, तार्शिशला पळून जायला तयार आहे. पण निनवेकडे का जायचं नाहीये योनाला? त्याच्या मागे पण एक रहस्य आहे. कुणाला काय वाटतं? तुमचं मत सांगा. का योना ऐकायला तयार नाही देवाचा संदेष्टा, देवाचं वचन ऐकणारा माणूस देवाचा ऐकायला तयार नाही. अशी भरपूर लोकांना मी ओळखतो जे देवाचं मन जाणतात, देवाचं वचन जाणतात, ऐकू येते त्यांना, पण ते ऐकायलाच तयार नसतात. योनासारखे. योना देवाचं ऐकायला तयार नाही. का बरं? त्याने भरपूर वेळा हा ओके, ते भरपूर वेळा निनवेला सांगितलं असेल, ते ऐकत नाहीत म्हणून जायचं नसेल कदाचित. ठीक आहे. अजून कुणाला काय वाटतं? अजून कोण? का निनवेला जायचं नसेल? तिकडचे लोक लय दुष्ट असतील म्हणून, मग घाबरत असेल त्यांना ना, मारतील बिरतील मला म्हणून तर पळून चालला असेल. बरोबर तसं. अजून देव दयाळू आहे म्हणून. देव दयाळू आहे म्हणून. म्हणजे योनाचं पुस्तक जर तुम्ही वाचलंय, 4 अध्यायामध्ये बघतो की योना यायला तयार का नसतो, की देव त्यांना नाश करणार असं म्हणायला पाठवा लागलाय. कदाचित देव त्यांना दया दिली तर, मग मी नाश करणार आहे म्हटलं, नाश नाही झाले तर. मग योनाला निनवेचा नाशाबद्दल एवढं खुशी काय? आणि नाश नाही व्हावं त्यांचं, म्हणजे नाश न होता त्यांनी वाचवले जावं, ह्याच्यावरती योनाला राग काय? योनाला आवडत नाही. योनाला भीती काय? मी गेलो, नाश होणार सांगितलं आणि नाश नव्हता, ते वाचलेत तर काय? मी खोटा ठरेन याची भीती आहे. तुम्हाला माहिती, योना संदेष्टाचं नाव पहिलं योनाच्या पुस्तकात नाही आहे. त्याच्या आधी पण बायबलमध्ये एका ठिकाणी योनाचं नाव लिहिलेलं आहे. ते आहे दुसरे राजे पुस्तकामध्ये. हे जाणून घेऊया आपण. दुसरे राजेचं पुस्तक, 2 किंग्स, दुसरे राजे, त्याचा 14 अध्याय. दुसरे राजेचा 14वा अध्याय. एकाच वचनात योनाचा नावाचा उल्लेख दिसतोय आपण बायबलमध्ये सगळ्या गोष्टी खूप जुडलेल्या आहेत. 14 अध्यायाचं थोडस समजण्यासाठी आपण 23 वचनापासून वाचूया. दुसरे राजे सापडलं का तुम्हाला? दुसरे राजे 14 अध्याय 23 ते 25 वचन आपण वाचू. ऍक्च्युली 25 वचन वाचायचं, पण समजावं म्हणून 23 वचनापासून वाचू. यहुदाचा राजा अमस्सै बिन योवाश ह्याच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी इस्रायलाचा राजा यरोबाम बिन योवाश शम्रोनात राज्य करू लागला. त्याने 41 वर्ष राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नाबाट पुत्र यरोबाम ह्याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करवली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत. 25 वचन. इस्रायलाचा देव परमेश्वर याने गत हफेर येथील आपला सेवक योना बिन अमित्तय ह्या संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, त्याप्रमाणे यरोबामाने हमाताच्या घाटापासून अरबाच्या समुद्रापर्यंत इस्रायलाचा गेलेला मुलूक परत घेतला. ओके, इथं योनाचं नाव आहे ह्या 25 वचनामध्ये. ह्या दुसऱ्या राजाच्या 14 अध्यायामध्ये एका राजाच्या काराकिर्दीतली गोष्ट लिहिलेली आहे. योना त्या राजाच्या काराकिर्दीत संदिष्ट होता. त्या राजाचं नाव काय आहे? यरोबाम. हा तो यरोबाम नाही आहे, पहिलावाला यरोबाम नाही. ह्याला जेरोबाम द सेकंड म्हटलं जातं. दुसरा यरोबाम, तो पण दुष्ट होता, हा पण दुष्टच होता. यरोबाम असं दुसरा यरोबाम आहे हा. मग ह्या यरोबामच्या काराकिर्दीमध्ये योना संदेश देतोय. या 25 वर्षात बघा, योनाच्या संदेशाप्रमाणे इस्रायल देव परमेश्वर ह्याने गत अफेर येथील आपल्या सेवक योना बिन अमित्य ह्या संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते, काय सांगितले होते, त्याप्रमाणे यरोबामाने हमाताच्या घाटापासून अरबाच्या समुद्रापर्यंत इस्रायलाचा गेलेला मुलूक परत घेतला. हमाताचा घाट आहे. हमाताचा घाट हे अशूर देशाच्या राज्यात येतं.
निनवे शहर सांगायचं विसरून गेलो मी तुम्हाला. निनवे शहर अशूर साम्राज्याचं राजधानी आहे. अशूर, असिरिया नाव आहे त्यांचं. अशूर साम्राज्य आहे. त्या अशूर साम्राज्याची राजधानी निनवे शहर आहे. आणि योनानी भविष्यवाणी केली होती यरोबाम दुसरा जो राजा आहे त्याच्या दरम्यान, की हमाताचा घाटापासून अरबाचा समुद्र म्हणजे डेड सी, मृत समुद्र आहे ना ज्याला आता डेड सी म्हणतात, त्या समुद्रामध्ये एवढा मोठा जो भाग आहे तो भाग इस्रायल परत मिळवणार. तो भाग अशूरच्या हातात होता. अशूर राज्य ज्याची राजधानी निनवे आहे त्या अशूर राजाच्या हातात होता आणि तिथून इस्रायल लोक परत मिळवणार अशी योनाने भविष्यवाणी केली होती. त्याच्या भविष्यवाणीप्रमाणे एक्झॅक्टली झालं. इस्रायलने तो मुलूक परत मिळवला. मग निनवेला जायला प्रॉब्लेम काय? अजून एक कारण आहे निनवेला न जाण्याचं. निनवे अशूर साम्राज्याची राजधानी आहे ना. अशूर लोक फार क्रूर लोक होते, फार हिंसक लोक होते. अशूर लोक जेव्हा लढाई लढायचे, अशूर लोकांनी इस्रायली लोकांना पण भयंकर मारलंय. इस्रायलांच्या विरोधात खूप भयंकर रीतीने काम केलं. अशूर लोक जेव्हा लढाई लढून जिंकायचे, तिथल्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना तर त्यांनी कैद करून घेऊन जायचे, पण जेवढे कैद करतात तेवढंच जास्त लोकांना मारून टाकायचे. अशूर साम्राज्याच्या लोकांचं एक हे होतं, स्पेशालिटी होती. ते ज्या नगराला जिंकायचेत ना त्या नगराच्या बाहेर असे खांब लटकवायचे आणि त्या खांबावरती त्यांच्या पोटातनं ते खांब घालून असं असं म्हणजे भयंकर रीतीने त्यांना इम्पेल म्हणतात ना, म्हणजे आर पार करायचे. ते आर पार करून त्यांचे शव लटकवायचे आणि दाखवायचे आम्ही हे साम्राज्य जिंकलेलं आहे. असे दुष्ट आणि हिंसक आणि क्रूर साम्राज्य अशूरचं साम्राज्य होतं. मग योनाच्या कारकिर्दीमध्ये परमेश्वर त्याच्याद्वारे भविष्यवाणी करतो यरोबाम दुसऱ्या राजाच्या दरम्यान, की हे अशूरचं राज्य तू मिळवणार. तुझा जो मुलूक जो हातातून गेलाय, हमाताच्या घाटापासून अरबाच्या समुद्रापर्यंतचा भाग तू परत मिळवणार. योनाने सांगितल्यासारखं यरोबाम राजा तो मिळवतो. पण काही दिवसानंतर अजून एक संदेष्टा एक भविष्यवाणी करतो. योनाच्या सेम काळामध्ये सेवा करणारा संदेष्टा अजून एक आहे बायबलमध्ये, आमोस संदेष्टा. आणि आमोस संदेष्टा काय भविष्यवाणी करतो थोडस आपण उघडून वाचूया. आमोसचा 6 अध्याय, आमोसचं पुस्तक आमोस. आमोसचा 6 अध्याय त्याचं शेवटचं वचन, 6 अध्यायाचं 14 वचन सापडलं का? आमोस संदेष्टा पण यरोबाम दुसरा राजाच्या वेळेचा संदेष्टा आहे. यरोबामाचा तो जो राजा आहे, पण योना नंतर आहे. थोडं योना नंतर त्याचं कारकीर्द सुरू होते. थोडस बायबलच्या इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतोय, माहित नाही तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय का नाही, पण माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक गोष्ट काय, योनाने सांगितलं की हे लोक तो भाग हमाताच्या घाटापासून अरबाच्या समुद्रापर्यंतचा भाग इस्रायल लोक मिळवणार, यरोबाम राजा मिळवणार. आणि आमोस काय भविष्यवाणी करतो? आमोस 6 अध्याय 14 वचन सापडलं तर लवकर वाचा, नाहीतर समोर स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसेल. परमेश्वर सेनाधीश देव म्हणतो, पहा हे इस्रायलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन, ते हमाताच्या सीमेपासून अरबाच्या ओहळापर्यंत तुम्हाला पिडतील. हमाताच्या सीमेपासून अरबाच्या ओहळापर्यंत पिडतील असं एक राष्ट्र तुमच्यावरती मी उठवणार आहे येणाऱ्या दिवसात. आणि ते राष्ट्र कोणतं आहे माहिती का? अशूर राष्ट्र आहे. अशूर, असिरियाचं राष्ट्र, निनवे ज्याची राजधानी आहे. योना संदेष्टा आहे. योनाला देवाचं वचन माहिती, योनाला माहिती आहे देव काय काम करणार आहे. योनाच्या द्वारेच देवाने यरोबामाला सांगितलं की मी हे राज्य तुझ्या हातात देणार आहे, हे जागा तुझ्या हातात देणार आहे. पण त्याला हे पण दिसतंय, हे पण कळतंय, आमोस संदेष्टाच्या द्वारे देव हे सांगा लागलाय की हे जे मिळवलंय ना परत काढून घेणार आहे. आणि तुमच्यावरती कोणतं राज्य उठवणार? नंतर तुम्ही 7 अध्याय पण जर वाचणार, तिथं त्या यरोबामाशी आमोस स्पष्ट शब्दात सांगतो, अशूरचं राज्य तुमच्या विरोधात येणार आहे. म्हणजे जे राज्य ज्याची राजधानी निनवे आहे, ज्याच्या लोकांना संदेश द्यायला योनाला पाठवा लागलाय, योनाला जायचं नाहीये तिथं. असं नाही की योना आळशी आहे,
असं नाही की योनाला काही हे नाही, योनाला दिसतंय भविष्यात हेच लोक आमचा नाश करणार आहेत. योनाला माहित आहे हेच लोक आमच्या विरोधात उठणार आहेत. मग जर मी गेलो आणि जर देवाने यांना कृपा दिली तर मग आमचं काय खरं नाही. पुढे जाऊन हे आमच्यावरती हल्ला करणार. हे योनाला संदेष्ट असल्यामुळे ही गोष्ट मी अज्युम करतोय, हे मी अंदाज लावतोय. संदेष्ट आहे. योना आणि आमोस यांच्या कारकिर्दीत जास्त फरक नाहीये. पहिलं योना आहे, त्याच्यानंतर आमोसची कारकीर्द आहे. पण एक अंदाज आहे की अशूरचं राज्य, शत्रूंचं राज्य. तरी बघा ना, तुम्हाला जर शत्रूंकडे पाठवलं सुवार्ता सांगायला, तुम्ही जाल का? कोणत्या मनाने जाल? शत्रू काय हो, तुमच्या भावंडांकडे पाठवलं तरी तुम्ही जायला तयार होत नाही. बरोबर. कित्येकदा आपण बरोबर बनवून जातोय. आज मी त्याबद्दल बोलतोय. योना खूप बरोबर आहे. योना सारखा संदेष्टा नाही बायबलमध्ये जो देवासमोर इतका बरोबर बनलाय की देवाला त्याला पिडायला लागतं, देवाला त्याला मृत्यूपर्यंत घेऊन जायला लागतं ऐकण्यासाठी. संदेष्टा असा संदेष्टा कसा, देवाचा ऐकायलाच तयार नाही. त्याला देवाच्या कुठल्या गोष्टीचा राग येतोय माहितीये का? देवाच्या दयेचा राग येतोय, देवाच्या प्रेमाचा राग येतोय. का देव त्यांच्यावर प्रेम दाखवतोय, का देव त्यांच्यावर दया दाखवतोय? ज्यांच्यावर देव न्याय केला पाहिजे, ज्यांना मारून टाकलं पाहिजे, त्यांच्यावरती देव का दाखवतोय? पण तिथे निनवेला पहिलं जायलाच तयार नाही. थोडंसं योनाच्या पुस्तकात थोडी ही पार्श्वभूमी समजल्यानंतर त्या निनवे शहरात, जे निनवे अशूरची राजधानी आहे, जिथली लोक क्रूर आहेत, हिंसक आहेत, वाईट आहेत, अशा दुष्ट लोकांवर देवाने कृपा करायला पाहिजे का नाही पाहिजे? नाही पाहिजे ना. आज मी कित्येक लोकांना बघतो, जेव्हा ते वचन ऐकतात, तारण प्राप्त करतात, चर्चमध्ये येतात, चर्चमध्ये येत असताना पण त्यांना क्रूर लोक आवडत नाही, किंवा क्रूर म्हणण्यापेक्षा दुष्ट लोक आवडत नाही. ते दुष्ट का? आम्ही किती चांगले, ती एवढी दुष्ट का? म्हणून दुष्टांचा न्याय करायला सगळे उठलेले असतात, पण कधी बघत नाही मी किती दुष्ट आहे, माझं अस्तित्व काय आहे देवासमोर. दुसऱ्यांना बोट दाखवलं लगेच तयार असतं, अरे हा असा आहे, अरे हा तसा आहे, त्याचं जीवन असं आहे, त्याचं जीवन तसं आहे. पण स्वतः कसं आहे? भाऊ बहिणींनो, तुम्ही योनाचा पहिला अध्याय वाचणार ना, मी खरोखर आश्चर्यचकित होतो. तुम्ही आश्चर्यचकित होत व्हाल का नाही मला माहित नाही. बघा, योनाच्या पहिल्या अध्यायात या, योना सारखा देवाची न ऐकणारा माणूस मी कधी बघितला नाही. योनाचा पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर त्याला पहिल्या वचनात सांगतो, अमित्याचा पुत्र योना, याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो यापोस गेला, तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तो मगाशी आपण जे शहराचं नाव वाचलं, गेथ हफेर म्हणून नाव आहे, त्या शहरापासून निनवे जास्त लांब नाही, 15 दिवसांचा प्रवास आहे. निनवे जवळ आहे. निनवेला न जाता याप्पोला जातो, योप्पाला जातोय. योप्पामधून जहाज भेटतंय, तार्शिशला जायला तयार आहे. देवापासून दूर जायला पैसे पण द्यायला लागलाय, भाडे पण भरायला लागलाय. एवढं देवाची गोष्ट ऐकायचं नाही त्याला, आणि तिथून जातोय, जहाजात जातोय. त्या जहाजात गेल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट काय करतोय माहिती का? पुढच्या वचनात बघा, 4 वचनात, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडले आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लगास आले. खलाशी घाबरले व आपल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर त्या जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. विचार करा, योना त्या जहाजामधल्या सगळ्या लोकांपैकी देवाला ओळखणारा व्यक्ती एक असा योना आहे. देवाची उपासना करणारा, देवाच्या शब्दांना ऐकणारा योना आहे. पण त्या जहाजामध्ये जेव्हा योना चढलेला आहे, चढल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय, सगळ्यात खाली जातो, खालच्या भागात जातो. कुणाला काय, लांबचा प्रवास आहे, खूप दिवस लागणार आहे, मस्त जाऊन झोपतो म्हणून जाऊन गाढ झोपलाय. आणि इथं जहाजावर काय चाललंय? समुद्रात प्रचंड वायू आला, वादळ आलेलं आहे. त्या वादळामध्ये जहाज बुडायला लागलंय. त्या खलाशींना, जे जहाज चालवतात, त्यांना कळे ना हे जहाजाची अशी अवस्था काय झाली. जहाजावरचा माल फेकून द्यायला लागलेत, जहाजावरचा माल समुद्रात टाकायला लागल्यात. आणि
विचित्र गोष्ट काय माहितीये काय, 5 वचनात, खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. त्या जहाजामध्ये प्रत्येक जण प्रार्थना करायला लागलाय. ज्यांना देव पण माहित नाही, ज्यांना देवाशी काही घेणं देणं नाही, ते लोक पण प्रार्थना करायला, देवाचा धावा करायला, आपापल्या देवांचा, वेगवेगळ्या देवांचा धावा करायला. एकच माणूस आहे जो प्रार्थना करत नाही, योना. ज्याला देव माहित आहे, जो देवाला ओळखतोय, तो व्यक्ती देवाची प्रार्थनाच करणं झालाय. किती भयंकर अवस्था आहे ना. देवाच्या लोकांची अवस्था कित्येकदा अशी होऊन जाते. जहाजात बसले, जहाजात एकदम गाढ झोपेत जातात, आत्मिक जीवनाच्या गाढ झोपेत जातात. जगातले लोक, संसारिक लोक पण प्रार्थना करायला लागल्यात, योना करायला तयार नाही. शेवटी योनाला असं बघून तांडेल कॅप्टन, जहाजाचा कॅप्टन वैतागतो आणि काय करतो 6 वचनात, तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडला आहेस, उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. देवाच्या संदेष्ट्याला एक अन्य जातीचा व्यक्ती येऊन म्हणतो प्रार्थना कर. तू का झोपलायस, प्रार्थना कर, कदाचित तुझा देव आम्हाला वाचवेल. काही म्हणजे किती गाढ आत्मिक निद्रेत योना गेलेला आहे. का? कारण की त्याला देव जे काम करतोय ते आवडत नाही, त्याला देवाचं काम आवडत नाही. देवापेक्षा शहाणा झालाय योना. देव का असा करावला, देव का मला निनिवेला पाठवलं, त्या क्रूर लोकांकडे पाठवणार, नक्कीच काहीतरी सुवार्ता सांगायला लावणार, मला त्यांना सुवार्ता सांगायचीच नाही. कधी काही ब्रदर लोक आमचे म्हणतात, काही लोकांचा, काही समाजाचा ते खूप द्वेष करतात. मग मी त्यांना विचारतो, तुला जर त्यांच्याकडे सुवार्ता प्रचार करायला पाठवलं, करणार नाही, त्यांना नरकातच जाऊ दे, त्यांचं तारण नाही झालं पाहिजे, असं म्हणणारे पण काही लोक आहेत. कधी कधी म्हणतो, हे तुला देव बघून किती संतापत असेल तुझ्यावर. हो बहिण, आपल्यापासून दूर, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला पिडणारे, अशा लोकांच्याकडे जाऊन देवाचं अंतःकरण सांगणं किती कठीण वाटतं. मला आज मी काय बघायला लागलोय, दोन गोष्टींची तुलना करतोय बघा. योना देवाला ओळखणारा देवाच्या विरोधात चाललाय, आणि देवाला न ओळखणारे देवाकडे यायला लागलेत. म्हणून तुम्ही देवाला ओळखताय म्हणून गाढ निद्रेत जाऊन झोपून राहू नका. परमेश्वराला ओळखताय, कदाचित तुम्हाला न ओळखणारे लोक तुमच्या आधी येतील. म्हणून पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले होते. का गाढ निद्रेत झोपला योना? योनाला ऐकायचंच नाही. योनाला तांडेल कॅप्टन येऊन उठून म्हणाले, अरे उठ रे बाबा, प्रार्थना कर तुझ्या देवाची. मग तो पण उठतोय. मग ते लोक काय करतात, 7 वचनात पुढे, 7 वचनात, त्यांनी एकमेकास म्हटलंय, चला आपण चिठ्ठी टाकू, म्हणजे कुणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कुणामुळे हे संकट आम्हावर आले आहे, सांग, तुझा धंदा काय, तू आलास कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीयच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. भाऊ-बहिणींनो, त्यांनी चिठ्ठ्या टाकायला, त्यांना कळे ना का आमच्यावरती असं अडचणी यायला लागल्या. त्यावेळेला बरोबर कसं देव योनाला पकडवतोय ना. समुद्रात वादळ आणणारा पण देव आहे. ते वादळ एवढ्या भयानक आहे की जहाज पडतंय. तुम्ही देवापासून दूर कुठं पळून जाणार हो? शेवटी वादळ आणणारच ना देव. शेवटी चिठ्ठी तुमच्यावरच पडणार ना. शेवटी चिठ्ठी तुमच्यावरतीच पडून लोक येऊन विचारतात. विचित्र गोष्ट काय, योना देवाबद्दल साक्ष द्यायला स्वतः जात नाहीये, त्याचं इंटरोगेशन करायला लागलंय, विचारपूस करायला लागलाय. तू कोण आहेस, कुठून आलायस, तू कुठल्या लोकांचा, तू कुठल्या देवावर भरोसा करतो सांग. मग तो सांगा लागलाय, होय मी इब्री आहे, मी निर्माण करत्या देवावरती भरोसा करणारा आहे, त्याचा उपासक आहे. अशा पद्धतीने मग त्यांना कळते ह्याच्यावर चिठ्ठी पडले, ह्याच काहीतरी आहे, मग काय करायचं सांग, असं त्याला विचारतात. पुढे 9 वचन, तो त्यास म्हणाला, 10 वचन, तेव्हा त्या माणसांस त्या अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. विचित्र गोष्ट आहे. पळून कोण चाललंय? योना. पळून चाललंय योना. समुद्रात ते वादळ का आलंय कुणाला माहित आहे? योनाला माहित आहे.
सगळं काय आहे, पळून जाताना जेव्हा लोकांना कळतं अन्य जातीचे लोक आहेत, देवाला ओळखत नाही, घाबरत आहेत कोण? बाकीचे लोक, अन्य जातीचे लोक देवाला घाबरतायत. हा देवापासून पळून चाललाय म्हणून देवाला बाकीचे लोक घाबरलेत, योना घाबरत नाहीये. किती कठोर हृदय योनाचं झालेलं आहे की मी का, कसं काय असं पद्धतीनं झालं. मी जेव्हा बघतो लोक देवासमोर कठोर कधी बनतात, कठीण कधी बनतात माहिती आहे का? जेव्हा लोक बरोबर बनतात ना, मी बरोबर आहे, मला जे वाटतंय ते बरोबर आहे, हाच मार्ग बरोबर आहे. तुम्ही माणसांसमोर बरोबर असाल हो, पण देवासमोर पण का बरोबर बनताय? देवासमोर पण का बरोबर बनताय? कित्येकदा लोक मला विचारतात का हा व्यक्ती का चर्चमध्ये आहे? म्हणलं, तू कोण विचारणारा? तू कोण विचारणारा की ह्याला देवाने चर्चमध्ये का ठेवलंय? दुष्टातल्या दुष्टाला पण देव जर कृपा देतो तर तू कोण विचारणारा? पण तरी लोक देवासमोर पण बरोबर बनतात. अशा लोकांना देवाने चर्चमध्ये ठेवलं नाही पाहिजे, चर्च भ्रष्ट होत चाललेला आहे. चर्च नाही, तुम्ही भ्रष्ट झालेला आहात. त्यामुळे तुम्हाला कळना झालंय देवाचं अंतकरण काय आहे, देवाला काय करायचंय. मग योना तिथे अशा अवस्थेत आहे, लोक त्याला बघून घाबरले. ते लोक योनाला विचारतात काय करू, पुढे थोडं वाचायचं. ते त्याला विचारू लागले की 11 वचन, की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे, हे मला पक्के ठाऊक आहे. काय करावं विचार, सगळं माहित आहे, उत्तर सगळं माहित आहे, बरोबर उत्तर देतोय, पण प्रॉब्लेम काय, उत्तराशी त्याचं मनच जुडलेलं नाही ना. काय करू विचारल्यानंतर तो म्हणतो मला उचला आणि फेका. मग मला सांगा, स्वतः का उडी मारत नाही? उचला आणि फेका. मी जाणार नाही, मला तर देवापासून लांबच जायचं आहे. जर तुम्हाला वाचायचं आहे, मला उचलून फेका. विचित्र विचित्रपणा आहे हा. तो स्वतः उडी मारायला तयार नाही, मला उचलून फेका. तुम्हाला माहिती आहे, ती लोक त्याला फेकायला तयार नाही आहेत. ती लोक त्याला फेकू इच्छित नाहीत. का? हा देवाचा दास आहे, ह्याला आम्ही कसं काय फेकणार? त्यांना भीती वाटते. देवाला न ओळखणाऱ्या लोकांना देवाची भीती वाटते, पण देवाला ओळखणाऱ्या लोकांना देवाची भीती नाही. देवाला जाणणाऱ्या लोकांना देवाची भीती नाही. समजतं का? खरोखर देवासमोर नाही. म्हणून तो त्यास म्हणाला, 13 वचन, जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मार मारून थकली, पण त्यास ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिक अधिक खवळत चालला होता. योना म्हणतो फेकून द्या. ते डायरेक्टली फेकायला जातात का? जाऊ ह्याला फेकूनच देऊया म्हणजे आमचं सगळं प्रॉब्लेम नाही. ते अजून प्रयत्न करायला नको, बाबा ह्याला फेकायला नको, हा देवाचा दास आहे, हा देवाचा माणूस आहे, उगीच ह्याला फेकला आणि ह्याचा दोष आपल्यावर आला तर आपण उगीच मारले जाऊ, नको नको नको, राहू दे, आपण अजून प्रयत्न करूया. म्हणून अजून प्रयत्न करायला लागल्यात वाचण्याचा, पण शेवटी देव सोडत नाही. समुद्र अजून खवळत चाललाय. अजून खवळत गेल्यावरती 14 वचन, तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करीतोस. हो विनो, विचित्र नाही? ही माणसं सुरुवातीला आपापल्या दैवतांचा धावा करत होते, आता कुणाशी प्रार्थना करायला? परमेश्वराची प्रार्थना करायला. विचित्र आहे. योनाने सुवार्थ सांगितलेला आहे, लोकच देवाकडे वळले. असं सुवार्थ असं असते, तुम्ही जाऊन तुम्ही तर उभा राहिला तरी लोकांचे मन देव वळवतोय. खरं उभा राहायचं तरी काम करा, ऍटलिस्ट उभा राहायचं तरी काम करा. योना गर्विष्ठ होऊन मी जाणार नाही, देव जिथं पाठवते तिथे जाणार नाही, अशा मनस्थितीत तिथं आहे, तरी तिथं देव काम करायला. तरी ती लोक देवाची प्रार्थना करतात, देवा प्लीज ह्याला आम्ही फेकून देण्याशिवाय दुसरा मार्ग काय सापडत नाही, प्लीज ह्याचा दोष आमच्यावर लावू नकोस, म्हणून देवाजवळ प्रार्थना करता. आणि मग त्यांनी योनाला धरून 15 वचन, मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला, त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले व नवसही केले. ही लोक जी सुरुवातीला देवाला ओळखत नव्हते, ती देवाकडे वळलीत, देवाकडे नवस करतात, देवाकडे अर्पण चढवतात, यज्ञ करतायत, देवासमोर प्रार्थना करतात.
योनाच्यामुळे, गर्विष्ठ योनाच्यामुळे. म्हणून तुम्ही कसे का असं जाऊन सुवार्थ प्रचार करा हो. सुवार्थ प्रचार केला तुम्ही गर्विष्ठ उंच मनाने पण गेला तरी तिथं परमेश्वर तुम्हाला भरले फेकून देईल, पण त्यांना तारण देईल. तुम्ही ते तुमच्या गर्विष्ठ मनाने गेल्याने कदाचित समुद्रात टाकलं जाल, पण देव त्यांना तरी वाचवेल. त्या लोकांचं मन बदलतोय. एवढं मोठं पूर्ण जहाज भरलेले लोक देवाकडे वळतायत. योनासारखा प्रचारक अद्भुत आहे. स्वतः देवापासून दूर चाललाय पण लोकांना देवाकडे वळवा लागलाय. कधी कधी आपल्या चर्चमध्ये पण अशी लोक दिसतात मला, स्वतः देवापासून दूर आहेत, काय हे घेणं नाही, दुसऱ्यांना मस्त सुवार्थ सांगतात, तू देवावर विश्वास कर. त्यांच्याद्वारे लोक तारण प्राप्त करायला लागल्यात, त्यांच्याद्वारे लोक देवाकडे वळायला लागल्यात, पण ते काय स्वतः देवाकडे वळायला तयार नाही. बघा की योनासाठी देवाचं मन कसं असेल हो? किती किती देवाचं मन त्रस्त असेल, फ्रस्ट्रेटेड असेल. काय करू या योनाचं मी? समुद्रात टाकल्यानंतर शेवटी देव काय करतो? 17 वचनात, परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. मोठा मासा येतो. कुठला मासा आहे मला माहित नाही, वेल मासा, शार्क मासा का कुठला मासा, पण तो मासा येऊन तो त्याला गिळतो आणि योना त्या मासाच्या पोटात राहतो. योना मन बदलतो 2 अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्याय मी आज वाचणार नाही, तुम्ही नंतर वाचा, जास्त अध्याय नाहीच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये योनाची प्रार्थना लिहिलेली आहे. योना प्रार्थना करतोय, ते पण विश्वासानं. काय विश्वासानं प्रार्थना करतोय? मला ह्या गर्ततेतून तू वाचवलायस, मला इथून बाहेर काढलाय, मी देवाचा धावा केला, देवाने माझी प्रार्थना ऐकली. ज्ञान एक्झॅक्टली बरोबर आहे, सगळं काही ज्ञानाने भरलेलं आहे, पण त्या ज्ञानाच्या द्वारे मन वळवायची जेव्हा पाळी येते, मन वळवायला तयार नाही. आज कित्येक भाऊ बहीण काय म्हणतात, पास्टर मला कळतंय पण वळत नाही. का वळत नाही? भाऊ बहीण, देव संधी देतो तोपर्यंत वळा, देव संधी देतो तोपर्यंत वळा. मागच्या बुधवारी पण मी सांगत होतो, मंदिराचा नाश झाला. इस्रायल लोकांसाठी देव वाट पाहून शेवटी म्हणतो, जसं कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते, तसं मी तुम्हाला माझ्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही येऊ इच्छित नव्हता. का देवापासून लांब पळताय? का देवापासून दूर जाताय? देवाचं अंतःकरण ऐकायला येतंय ना तुम्हाला, देव त्याचा शब्द सांगतोय ना तुम्हाला, मग का त्या देवाच्या मनापासून दूर धावताय? योनासारखं. शेवटी माशाच्या पोटात जाल. माशाच्या पोटात जाऊन 2रा अध्याय, आज थोडं वेळ नाहीये, नंतर तुम्ही वाचा. 2ऱ्या अध्यायामध्ये योनाची प्रार्थना जर बघणार ना, त्याच्या प्रार्थनेत तो असे शब्द वापरतोय की जणू काय तो मेलाय. मी अधोलोकात आलोय असं म्हणतोय, अधोलोकात उतरलोय, किंवा मी गर्तेत पडलेलो आहे. डोहा काय मराठीत कुठले कुठले शब्द आहेत? 3 वचन बघा 2 अध्यायाचं. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकले, प्रवाहाने मला व्यापले, तुझ्या सर्व लाटा व किल्लोल माझवरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे, तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन. जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहूकडून मला घेरिले, समुद्रातील शेवाळांनी माझे डोके वेष्टिले. मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो, पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते, तरी परमेश्वरा माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धारिला आहे. गर्तेतून म्हणजे काय माहित आहे का? डोहा म्हणजे काय? डोहा माहित आहे? खूप खोल भाग, पिट खड्डा, खोल खड्डा. गर्तेतून म्हणजे कबरेतून. कबर असते ना, खड्डा जिथं तुम्हाला खोदून टाकलं जाणार शेवटी, ते त्या कबरेतून. योना काय म्हणतोय? परमेश्वराने मला कबरेतून बाहेर काढलं. प्रार्थना करतो म्हणजे तो त्या विचार कर कसं झालं असेल ना, त्या मासाच्या पोटात तो आहे, कॉन्शियस आहे, शुद्धीवर आहे, त्याला कळतंय. त्याच्या काय कशाने वेष्टलेला आहे? शेवाळाने. शेवाळ पूर्ण अंगावरती आहे, भरलेला आहे. त्या माशाच्या पोटाचा ऍसिड त्याला जाळत असणार आहे, पचनक्रिया सुरू झाली असेल कदाचित. त्यामुळे तिथं जाऊन त्याला माहिती आहे आता मी मरणार, तरी देवाजवळ प्रार्थना करतोय की देवा, तू मला वाचवलेस, मी आता तुझ्याकडे वळतोय. योना देवाकडे वळतो कधी? एकदम शेवटी.
भाऊ बहिणींनो, तुम्ही त्या गर्तेत जाऊन वळायचा प्रयत्न करू नका. आत्ता जेव्हा देव संधी देतोय तेव्हा वळा. नंतर जाऊन खड्ड्यात पडल्यावरती काय करणार आहे? योना तिथं जाऊन तरी कमीत कमी वळतोय आणि देव त्याच्यावर दया करतोय. देव योनावर दया करतोय. देव त्याला तिथून बाहेर काढतोय. 10 वचन जर तुम्ही बघा 2 अध्यायाचा, परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. परमेश्वराने आज्ञा दिली आणि योनाला मासाच्या पोटातून काढलं. विचित्र गोष्ट काय माहिती आहे? मासा पण देवाचा ऐकतोय, योनाच ऐकत नाही. मत्स्याला आज्ञा केली असलेलं ना, देवाने मासाला आज्ञा केली, मासा पण ऐकतोय, समुद्र पण ऐकतोय, अन्य जातीचे लोक पण ऐकतायत, योनाच ऐकत नाही. शेवटी 3 अध्यायामध्ये परत एकदा सेम गोष्ट तुम्हाला एक समानता दिसेल बघा. पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन आणि तिसऱ्या अध्यायाचं पहिलं वचन सेम आहे का? काय? आम्ही त्याचं पुत्र योनाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले आणि तिसऱ्या अध्यायाचं परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले. परत एकदा वचन आलं. पहिल्या अध्यायामध्ये पण वचन आलं होतं, तिसऱ्या अध्यायामध्ये पण परत वचन आलं. नंतर दुसरं वचन, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. पहिल्या अध्यायाचं दुसरं वचन पण हेच होतं, तिसऱ्या अध्यायाचं दुसरं वचन पण सेम गोष्ट देव त्याला सांगतोय, पण फरक तिसऱ्या वचनात आहे. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. आता तिसऱ्या अध्यायामध्ये योना गेलाय, पण मी जेव्हा बघतोय योनाचं मन अजून बदलत नाहीये. का माहितीये का? ती आता एवढं गेलाय, देव ते मत्स्याने ओकून टाकले, तिथून जाऊन तो निनवेस गेलाय, देवाने सांगितलंय म्हणून तिथे गेलाय. तिथं जाऊन त्याचा प्रचार बघा, किती मोठा संदेश देतोय, किती आशेच्या गोष्टी सांगतोय. निनवेच्या लोकांनो, आज देवाकडे वळा, देव तुमची वाट पाहतोय, देव तुम्हाला कृपा देऊ इच्छितोय, देव तुमच्यावर दया करेल, आत्ता देवाकडे वळा, असा संदेश योना देत नाही. प्रभाकर काय संदेश देतो योना? 3 अध्यायाचं 4 वचन. इथं तुम्हाला काय कळतंय का बघा? 3 वचनामध्ये सांगितलंय निनवे शहर कसं होतं? खूप मोठं होतं. निनवे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला 3 दिवस लागत होते. 3 दिवस लागत होते. योना किती दिवस चालला? लक्ष द्या, इकडे वापसात बोलू नका. योना 3 दिवस चालायच्या शहरामध्ये 1च दिवस चालतोय. सगळ्यांना पण सांगत नाही. आणि काय जाऊन सांगतोय? त्याचा प्रचार 4-5 शब्दाचाच आहे. 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल, हा प्रचार करत जातोय. विचित्र आहे बघा. इब्री भाषेमध्ये योनाचा प्रचार 5 शब्दांचा आहे, फक्त 5 शब्दांचा. 40 दिवस निनवे धुळीस मिळणार, एवढाच आहे. सगळ्यात बेर मिनिमम म्हणतात ना, एकदम जेवढं आहे सांगितलं जायचं आहे म्हणून जातोय, असं जातोय, तेवढाच प्रचार करतोय. तुम्ही पण कमीत कमी एवढा तर प्रचार करा. 40 दिवसांचा अवकाश, निनवे धुळीस मिळेल, असाच प्रचार करत योना 3 दिवस फिरायचं सोडून 1च दिवस फिरून येतोय आणि समोर मस्त डोंगरावर जाऊन बसतोय, बघूया आता यांचं काय होतंय, अशा पद्धतीने बघायला जातोय. काय योना आहे. पण ह्या योनाच्या 5 शब्दांचा प्रचार मराठीमध्ये ना, ह्या प्रचाराला तुम्ही समजू शकत नाही. तुम्हाला ह्या प्रचाराला समजायला थोडं वेगवेगळ्या भाषेमध्ये बघायला. हिंदीमध्ये काय लिहिलंय? 4 वचन कोणाकडे आहे का हिंदी बायबल? 3 अध्यायाचं 4 वचन. योनाचं पुस्तक त्याचं 3 अध्याय 4 वचन हिंदीमध्ये आहे का? कधी कधी भाषांतरामध्ये ना त्याचा खूप सारा अर्थ निघून जातो. 4 वचन मराठीत असं लिहिलेलं आहे की 40 दिवसांचा अवकाश आणि 3 अध्यायाचं 4 वचन. हिंदीमध्ये असं लिहिलेलं आहे
योना ने नगर में प्रवेश करके 1 दिन की यात्रा पूरी की और यह प्रचार करता गया, अब से 40 दिन बीतने पर निन्वे उलट दिया जाएगा. उलट दिया जाएगा. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे येट 40 days and Nineveh shall be overthrown. इब्री भाषेमध्ये हा जो शब्द आहे ना, उलट दिया जाएगा किंवा धुळीस मिळेल, ह्याचे 2 अर्थ होतात. उलट दिया जाएगाचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ आहे, मी माझ्या मनाचं म्हणत नाही आहे, तुम्हाला दाखवू का? बघा तुमच्या समोर त्याचं काय करणार, एकच मिनिट. झूम वरती पण भाऊबींना दिसलं असं दाखवतो, एकच मिनिट. बघा जोनाचा 3रा अध्याय, त्याचं 4 वचनामध्ये हे इब्री भाषेत लिहिलेलं, मूळ इब्री भाषेचं शेवटचं वचन आहे, हे आहे विल बी ओव्हरटर्न्ड आहे, म्हणजे नेफाकेत म्हणून ह्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन आहे, नेफाकेत. हे ह्या शब्दाला कुठे हा, हे इब्रीतलं हे शब्द जे आहे ना, नेफाकेत, नेफाकेत, ओके, त्याचं मीनिंग, त्याचा अर्थ जर बघणार तर त्याचा अर्थ इथं दिसतं. किती चांगलं आहे, तुम्हाला AI द्वारे दाखवता येते. तिथे इज विल बी ओव्हरटर्न म्हणजे उलटलं जाईल, किंवा त्याचा रूट शब्द जो आहे, रूट हा जो शब्द आहे, मूळ शब्द आहे, दिसतंय का? त्याचं अजून एक अर्थ काय होतो, एक तर ओव्हरथ्रो होतं, हफाक हे त्याचं मूळ शब्द आहे, आणि त्या मूळ शब्दाचा अर्थ हा हफाक शब्द टू टर्न. ओव्हरथ्रो पण होतोय, डिस्ट्रॉय पण होतोय, पण टर्न म्हणजे काय? पालटलं जाईल, बदललं जाईल, वळलं जाईल. 40 दिवस आणि निनवेचं शहर पालटलं जाईल, उलट दिया जाएगा, बदललं जाईल. हे मुद्दामून योनाच्या पुस्तकामध्ये ह्या इब्री शब्दाचं 2 अर्थ बनतायत, 2 अर्थ बनतात. जेव्हा मी ह्या बायबलमधल्या वचनांना बघतो, परमेश्वराने प्रत्येक वचनाचं उद्देश आहे, त्या शब्दाचा 2 अर्थ काय माहिती आहे का? योनाच्या द्वारे परमेश्वर फक्त नाश सांगू इच्छित नाहीये, योनाच्या द्वारे देव आशा पण सांगू इच्छितोय की 40 दिवसानंतर एक तर तुम्ही नाश होणार, नाहीतर तुम्ही बदलणार, तुम्ही वळणार, तुम्ही बदलणार. मग 40 दिवसांचा वेळ दिलाय. योना कुठला अर्थ घेऊन सांगायला माहिती काय? नाश होणार, धुळीस मिळणार, जाणार. आता हे काय पूर्णपणे पालट केलं जाणार. योनाला तेच पाहिजे, ह्यांचा, या अशूर लोकांचा, ह्या निनवे शहराचा पूर्ण सत्यानाश होऊ दे, या मनाने योना सांगा लागलाय. पण योनाच्या नंतर अजून एक जण प्रचार करायला लागलाय. बघा, योनाच्या नंतर या 3 अध्यायामध्ये, 3 अध्यायाचं बायबल फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही तेव्हा 5 वचनापासून 3 अध्यायापासून, तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपहास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने, पशुने, गुराढोराने व शेरडा मेंढराने काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये,
तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे. पशुने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपापल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलुमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संताप क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. ह्या योनाच्या पुस्तकात ही गोष्ट समानता प्रत्येक ठिकाणी दिसते. योना जाऊन बोलतोय, योनाला देवाचं मन माहितीये, योनाला देवाचा संदेश भेटतोय, योना जाऊन सांगतोय, तिथं देव काम करतोय. योनाचा संदेश योनाने जाऊन राजाला भेटला नाही, योनाने जाऊन राजाला संदेश दिला नाहीये, पण योना एक दिवस जे फिरून बोलून आलाय त्याचं वर्तमान राजापर्यंत पोहोचतोय आणि राजा आपल्या लोकांना गोळा करतोय. राजा पूर्ण निनवे शहरात उपास करायला सांगतोय. म्हणून ते सगळेजण जनावरांना पण काय खायला देऊ नका, गुरे ढोरे कुणालाच नाही, सगळे गोंताट नेसा. गोंताट हे पश्चातापाचे वस्त्र आहेत. गोंताट गोणी असते ना, त्या गोणीसारखं, म्हणजे माझ्या शरीराला त्रास द्या, तुमच्या शरीराला त्रास द्या, देवासमोर नम्र व्हा, धूळ राखेत बसतोय स्वतः पण, आणि सगळ्या लोकांना सांगतोय पश्चाताप करा. काय माहिती, देव अनुताप पावेल, देवाचं मन बदलेल, देव आपला नाश करणार नाही. योनाने तर सत्यनाशाचा प्रचार केला, निनवेच्या राजाने आशेचा प्रचार केला. निनवेच्या राजाने लोकांना देवाकडे वळण्याचा प्रचार केला, देवाकडे प्रार्थना करायला सांगितले. विचित्र आहे, दुष्ट, घाणेरडे, वाईट लोक जे देवाला ओळखत पण नाही ते देवाकडे वळायला पटकन वळायला लागल्यात. पण जो योना देवाला ओळखतोय, देवाला जाणतोय, तो योना देवाकडे वळायला तयार नाही, तो देवाच्या मनाने जगायला तयार नाही, तो देवाच्या मनाने चालायला तयार नाही. परमेश्वर त्यांच्यावर दया करतो, परमेश्वर त्यांच्यावर कृपा करतो. निनवे शहरावर, ज्या निनवे शहराला मारून टाकण्याचं देवाने ठरवलेलं असतं, तो निनवे शहराला वाचवतो. निनवे शहर उलटपुलट होत नाही, मन बदलतं, मन पालटतं, त्यांचं पश्चाताप करतात आणि देव नाश करत नाही. योना मस्त डोंगरावर गेलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये. समोरचं पूर्वेकडचं एका डोंगरावर जाऊन मंडप टाकलाय त्यानं, तंबू बिंबू बांधलाय आणि बघत बसलाय, आता काय होते बघूया. नाशाची वाट बघायला लागलाय, कधी यांचा नाश होणार, कधी यांचा नाश होणार. नाश होत नाही. त्यावेळेला योना इतका रागवतोय, इतका राग येतोय त्याला, असा संदेश टाकायला बघितला, देवाने यांचा नाश का केला नाही म्हणून राग येतोय. 4 अध्यायामध्ये मी बघा, 4 अध्यायाचं पहिलं वचन, योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला. कशावरून? कारण की परमेश्वराने निनवेचा नाश केला नाही म्हणून. योनाला फार राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा माझे म्हणणे होते की नाही, म्हणूनच मी तार्शिशास पळून जायचं त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दया संपन्न, अरिष्ट आणवल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते. काय संदेश आहे? तेव्हा मला मारून टाक. तू त्यांना मारला, मला मारून, मला जगायचंच नाही, मला जगायचंच नाही. कशाला? मला माहित होतं तू असं करणार आहेस, मला माहित होतं तू यांना वाचवणार. का? तू कसा आहेस, किती एक्झॅक्टली देवाला ओळखतोय हा, किती एक्झॅक्टली. हे शब्द परमेश्वराने मोशेला बोललेले शब्द आहे. जेव्हा परमेश्वर स्वतःची ओळख मोशेला दाखवतो निर्गमच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, तेव्हा तो सांगतो देव कसा आहे माहिती आहे का? योना म्हणतो तसाच आहे. काय? तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दया संपन्न, अरिष्ट आणवल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहे. भाऊ, ही देवाची ओळख आहे. देव न्यायाधीश जसा आहे तसाच तो कृपाळू पण आहे, कनवाळू पण आहे, मंद क्रोध आहे. वाट बघतोय, वाट वळण्याची वाट बघतोय. तो हे बघत बसलेला नाही कालपर्यंत तुम्ही कसं जगलाय, तो हे बघतोय आज तुम्ही त्याच्यासमोर कोणत्या मनाने येताय. आज जर तुम्ही त्याच्यासमोर मन वळवून आला, काल तुम्ही काय केलं त्याच्याकडे देव बघत नाहीये. काल तुम्ही कशा पद्धतीने जगलं, तुमच्या जीवनाची दिशा कुठे गेली. किंवा मी एवढं पण म्हणेन, देव उद्या तुम्ही काय करणार आहे ते पण पाहत नाहीये. हे अशूर लोक उद्या जाऊन परत बदलतात, परत क्रूर होतात, परत व्हायलेंट होतात, परत जाऊन इस्रायलवरच हल्ला करतात. देव त्यांच्या हातात इस्रायलला देऊन टाकतो.
हे अशूर लोक बदलले, कदाचित त्या काही काळासाठी बदलले, पण देव त्या काळासाठी बदललेलं त्यांचं बदललेलं मनच बघतोय. भाऊ बहिणींनो, आज परमेश्वर आज आपल्याला संधी देतोय, आज बदलण्याची संधी देतोय. आज काल तुम्ही खूप आत्मिक जीवन जगले असता, आज जर देवाच्या मनापासून दूर आहेत, तुम्ही दूर आहात, देवापासून लांब गेलेले आहात, देवाच्या मनाला फेटाळलेले, देवाच्या द्वेष करणारे बनलेले आहात. पण आज काल तुम्ही कितीही दुष्ट जीवन जगलेलं का असेना, तुम्ही देवाच्या विरुद्ध शिव्या दिलेल्या का असेना, तुम्ही देवाचा पूर्ण तिटकारा केलेले लोक का असेना, आज जर तुम्ही तुमचं मन बदलणार, देव तुम्हाला स्वीकारतोय. आमेन. देव तुम्हाला ग्रहण करू इच्छितोय आणि देवाने तेच केलं. म्हणून योनाला पटत नाही, म्हणून योनाला आवडत नाही देव. का? नाश करायला पाहिजे की, आमच्या लोकांचं नुकसान होते की. देवाचा कनवाळूपणा योनाला आवडत नाही, म्हणून तो रागात म्हणतो मला मारून टाक, मला जगायचंच नाही. कशाला मला जगायचं, मला का पाठवलं, यायचंच नव्हतं मला, म्हणून येणार नव्हतो मी. उगीच मला त्या माशाच्या पोटात घालून इथंपर्यंत आणलं आणि असंच करायचं होतं तर कशाला पाठवलं मला. योनासाठी महत्वाचं काय, त्याला जे वाटतंय ते महत्वाचं आहे. देवाला काय वाटतंय ते महत्वाचं नाही, देवाला काय पाहिजे ते महत्वाचं नाही. भाऊ बहिणी, आज तुम्ही कसं जगा लागलाय, तुम्हाला जे पाहिजे ते महत्वाचं आहे का? आज कित्येक भाऊ बहिणी म्हणतात काय माहितीये का, देव माझी प्रार्थना ऐकत नाही. का? मला हे पाहिजे की, मला असं करायचंय की, माझ्या जीवनाला असं चालवायचंय की. देव त्यांच्या जीवनाला दुसऱ्या दिशेला घेऊन जातो. त्यांना तार्शिशला जायचंय, देवाला निनवेला घेऊन जायचंय, निनवेला जायला तयार नाहीत आणि म्हणतात देव माझ्या प्रार्थनाच ऐकणार. कसं ऐकणार हो? देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्या मनाने जगावं, तुम्ही जगायला तयार नाही. म्हणून कधी कधी माशाच्या पोटात घालून नेतोय, जबरदस्ती पण नेतोय. तिथं जबरदस्ती घेऊन जाऊन पण जर मन बदलत नाही ना, मग काय करणार? योनाला परमेश्वर एक सांगण्याचा, एक शिकवण्याचा प्रयत्न करतो. 4 अध्यायामध्ये जर बघणार ना, योनाचं पुस्तक विचित्र आहे, विचित्रपणे सुरू होतंय, विचित्रपणे संपतंय. योना त्या मंडपाच्या तिथं घालून बसलेला असताना काय होतं, थोडं वाचूया, वचन वाचूया 4 अध्यायामध्ये 4 वचनापासून. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुला क्रोध येणे हे बरे आहे का? देव त्याला विचारतो, तुला क्रोध येणं बरं आहे का? पहिल्यांदा योना उत्तरच देत नाही, गर्विष्ठ माणूस आहे किती. देवाला उत्तर दे, तू काय एवढं रागात आलायस? नाही, मला काय बोलायचंच नाही तुझ्याशी, असं म्हणून रुसून बसल्यासारखा योना बसलाय. मग देव काय करतो बघा 5 वचनापासून. मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला, तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेस बसला. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढवून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. त्या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला. म्हणजे काय झालं बघा, समजून घ्या. योना पूर्वेच्या डोंगरावरती गेलाय, मंडप म्हणजे एक तंबू टाकलाय, तंबू टाकून राहून बघायला लागलाय, आता काय होते बघूया. नाश तर झाला नाही, ठीक आहे, काय होते बघूया म्हणून बसलाय. पण ऊन आहे, खूप त्रास आहे तिथं, वाळवंटासारखा तो तो प्रदेश आहे, त्यामुळे ऊन तप्त उन्हामध्ये तिथंच कसतर बसलेला असताना एक अचानक तुंबीची वेळ, आता मला माहित नाही तुंबी काय आहे, पण एक प्रकारचं झाड आहे, तुंबीची वेल वाढायला लागते. ती वेल वाढते आणि ती वेल एवढी अशी वर जाते की त्याची छाया, त्याची सावली पडायला लागते आणि योना त्या सावलीमध्ये आहे. ती वेल त्याला सावली द्यायला, त्याला खूप बरं वाटायला लागतं, त्याला खूप आनंद वाटतो, धन्यवाद होता, हा बाबा आहे, वेल आहे, चांगलं आहे. पण पुढे 7 वचनात, पण दुसरा दिवस उजाडला, तो देवाने एक किडा उत्पन्न केला, तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली. मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेच्या झळईचा वारा वाहिवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले, त्याने तो मूर्छित झाला व आपणाला मृत्यू येवो अशी विनवणी करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते. काय माणूस आहे, सारखं मरायला उठलेला आहे. देवावर विश्वास नाही केला ना, हे शब्द बोलणार तुम्ही, मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते. बघा, वेल आली, त्याला सावली देत होती, त्या सावलीमध्ये आनंद वाटत होता. दुसऱ्या दिवशी किडा लागला, किडा लागून वेल सुकून गेली. वेल सुकून गेल्यामुळे नाराज आहे. का वेल सुकून गेली, त्याला वाईट वाटतंय, त्याला राग येतोय. त्या रागात एवढं विचित्र, एवढं रागात येतो, म्हणते मला जगण्यापेक्षा मरणे पडे. आणि त्यात देव काय करतोय, पूर्वेकडची झळाई म्हणजे खूप गरम गरम वारं पाठवतोय.
गरम गरम वारं पाठवून अजून गरम करतोय. मग तो अजून वैतागून मला जगण्यापेक्षा मरणे बरे, का असं माझ्यासोबत देव करतोय, का माझ्यासोबत असं होतंय म्हणून बोलतोय. त्यावेळी परत एकदा प्रश्न विचारतो देव त्याला. पुढे बघा 9 वचन. तेव्हा देव योनाला म्हणाला, तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय? तो म्हणाला, रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवेल. हे मराठीत असंच लिहिलेलं आहे, माझा प्राण गेला तरी पुरवेल. दुसऱ्या भाषेत थोडंसं वेगळं आहे. भाषांतरामध्ये काय होतं, पुढे मागे जास्त व्हायला लागलंय. बघा 4 अध्यायाचा 9 वचन. कुठलं हिंदीमध्ये वाचता येईल का? कोणाकडे आहे का? परमेश्वर ने योना से कहा, तेरा क्रोध जो रेंड के पेड़ के कारण भड़का है, क्या वह उचित है? उसने कहा, हाँ, जो मेरा क्रोध भड़का है वह अच्छा ही है, वरन क्रोध के मारे मरना भी अच्छा होता है. म्हणजे देव हे उत्तर योनाचं स्पष्ट नाही आहे मराठीमध्ये. देव त्याला विचारतोय की बाबा तुझा राग बरोबर आहे का? तू का चिडलायस? का तुझा राग आहे? तू काय उत्तरते? होय, माझा राग बरोबरच आहे. हे झाड होतं चांगलं, त्या झाडाला तू तोडून टाकलं, ते केळं लावून वाळवी लावून तू सुकून दिलंस. असं कसं काय करतो? माझा राग योग्य आहे, आता मला माझं या रागामध्ये जीव गेला तर चांगलं होईल असं वाटायला, असं म्हणतोय. एवढा भयंकर बोला लागलाय. देव त्याला काय म्हणतो? 10 वचन. परमेश्वर म्हणाला, ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तुला हिला वाढवले नाहीस. ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस? तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही, अशी 1,20,000 अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? परमेश्वर तुला म्हणतोय, ज्या झाडाला तू लावलं पण नाहीस, जे आलं जे गेलं, त्याचं तुला एवढं काळजी वाटते. ज्या लोकांना मी निर्माण केलं त्यांची मला पर्वा नाही वाटावी? 1,20,000 लोक आहेत निनवे शहरात. ते जर आता मन बदलतायत, त्यांना मी स्वीकार करतोय, ते करायला नाही पाहिजे का? त्यांच्यावर दया मी दाखवली नाही पाहिजे का? त्यांच्यावर मी कृपा नाही दाखवली पाहिजे का? आणि अचानक योनाचं पुस्तक संपतंय. योनानंतर काय केलं, मन बदललं नाही बदललं, काहीही उत्तर नाही. देवाच्या प्रश्नात योनाचं पुस्तक संपतंय. काय काय प्रश्न आहे? त्यांची मी पर्वा करू नये काय? का तिथं संपलं माहिती आहे का? तो प्रश्न देव तुम्हाला विचारायला लागलाय की बाबा तुला वाटतंय असं, तुला वाटतंय तसं, पण मी जे मला पर्वा वाटते, मी ज्यांना निर्माण केलंय त्यांची काळजी करून त्यांच्या जीवाला बदलण्यासाठी त्यांच्या जीवनात काम करतोय, ह्याच्यामध्ये तुला काय एवढा राग येतोय? ह्याच्यामध्ये तू काय एवढं त्रासात आहेस? तू का असा चिडून बसलायस? तू का असं जगतो? बहिणींनो, देवाला नाश करण्यात कधीही आनंद नाही आहे, देवाला मन वळवण्यात आनंद आहे. म्हणून जेव्हा लोक पापात पडतात, जेव्हा लोक दुष्टतेत पडतात, ती दुष्टतेशी देव द्वेष करतो, नक्कीच द्वेष करतो. त्या दुष्टतेचा देवाला राग येतो, कोप आहे, क्रोध आहे. पण देव जेव्हा त्याचा क्रोध व्यक्त करतोय, त्या क्रोधावर विश्वास ठेवून जर कोणी मन बदलतो, देव त्याच्यावर दया करतो. देव क्रोध त्याचा प्रकट करतो, एकदा नव्हे दोनदा, दोनदा नव्हे 10दा. का? कमीत कमी त्या क्रोधाचा शब्द ऐकून तरी ह्या व्यक्तीने मन बदलावं. पण आज आपण योनासारखं नाही जगत आहे का? ज्या वेळेला देव वेळ देतोय त्यावेळेला पलटायला तयार नाही. मला जे वाटतंय, मी जे विचार करतोय तेच बरोबर, मला जे वाटतंय तेच बरोबर, मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय. चर्चमध्ये पण भाऊ बहीण एकमेकांचा न्याय करत बसतात. हा असा, तुम्ही कसे हो? तुमचं मन काय? तुम्ही देवासमोर योग्य आहात? योग्य आहात म्हणून दुसऱ्यांचं न्याय करता, दुसऱ्यांचा न्याय करता? तुम्ही योग्य आहात ना? देव तुम्हाला माशाच्या पोटात घेऊन जाणार. मग तुम्हाला वाटणार की हा, मी काय नाही देवा, मी आता तुझं ऐकतो. तिथून येऊन पण परत बरोबरच म्हणतोय, राग येतोय. तुला का राग येतोय? म्हणे माझा राग येणं बरोबरच आहे म्हणतोय ना, मला राग आलाच पाहिजे. का असं करतोयस तू? का तसं करतोयस तू? तुम्ही एवढे बरोबर देवासमोर, एवढे बरोबर. भाऊ बहिणींनो, देव योनाला पण संधी देतोय, आज देव तुम्हाला संधी देतोय. बघा, काल तुम्ही काय केलं खरोखर देव ते पाहू इच्छित नाही. काल तुम्ही दुष्ट मनाने जगला असाल, काल तुम्ही देवाच्या विरोधात वागले असाल, काल तुम्ही मंडळीच्या विरोधात वागले असाल, देव ते आज पाहणार नाही, जर आज तुम्ही तुमचं मन वळवणार तर. आमेन.
मी या युथ मीटिंगमध्ये जेव्हा वचन ऐकत होतो, आम्हाला पास्टर ली हानसोल म्हणून पास्टर जे होते, त्यांनी त्यांचं साक्ष सांगत होते. हायटी देशामध्ये सेवकाई करणारे पास्टर ली हानसोल हे पास्टर ली हानक्यू यांचा मुलगा. पास्टर ली हानक्यूना ओळखता का तुम्ही? ओळखता? प्रभाकर नाही ओळखत? नाशिकला रिट्रीटला आले होते की, अशक्त पास्टर होते ते एकदम, नाशिकमध्ये चर्च हिस्ट्री शिकवणारे ली हानक्यू पास्टर. त्यांचा मुलगा ली हानसोल ते येऊन आम्हाला त्यांचे साक्ष सांगत होते. त्यांनी ह्यावेळेला हायटीमध्ये घडलेल्या गोष्टींच्या बद्दल सांगत होते. पण त्यांचं जेव्हा पण मी साक्ष ऐकतो ना, मला खूप आश्चर्य वाटतं. कारण की ह्यांच्यासारखा व्यक्ती आज सुवार्तेची सेवा करतोय, ते बघून मला खूप आश्चर्य वाटतंय. पास्टर लिहानसोल ह्यावेळेला पण सांगत होते की जेव्हा त्यांना किडनॅप केलं होतं, किडनॅपर लोकांना पास्टर पार्कने सांगितलं तू सुवार्ता सांग. किडनॅपर लोक गोळ्या झाडत होते. त्या गोळ्या झाडणाऱ्या किडनॅपरला कसं सुवार्ता गाजवायची, 2-3 दिवस खूप त्रासात होते. पण परत ते आठवल्यानंतर ते त्या किडनॅपर लोकांना जवळ येण्यासारखं काहीतरी करतात आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, त्यांना बोलायला लावतात. पूर्ण गोष्ट सांगायला वेळ नाही, पण त्या किडनॅपर लोकांना काय सांगायला लागतात माहितीये का? मी कसा जगलो, माझं जीवन कसं होतं, मी कशा पद्धतीने जगलो, मी माझ्या पिताला, माझ्या बापाला खूप त्रास दिला, पास्टर असून त्यांना मी खूप त्रास दिलाय, मी ते पास्टर होते. एक वेळ अशी आली होती, पास्टर ली हनसोल त्यांनी त्यांच्या वडिलांना एवढं त्रास दिलं होतं. पास्टर ली हनक्यू तुम्ही बघितलं ना, पास्टर ली किती अशक्त, एकदम सौम्य असं त्यांचं कॅरेक्टर वाटतं. ते 7व्या मजल्यावर टेरेसवर चढले होते. टेरेसवर चढून मुलांना म्हणून मी उडी मारणार, मी पास्टर आहे आणि तूच असा वागतोयस, मी भाऊ बहिणींना काय शिकवणार? मी पास्टरचाच मुलगा ऐकत नाही, मी भाऊ बहिणींना काय शिकवणार? नाही नाही नाही, आता मला जगायचंच नाही. तू जर तुझं मन बदलणार नाही, मी इथून 7व्या मजल्यावरून उडी मारणार. मन बदलतोस का नाहीस? मी उडी मारतो बघ. हे नाही ली हानसोल पास्टर हाताची घडी मारा उडी, उडी. मला माहित होतं माझे वडील काय उडी मारणार नाही. त्यांनी सुवार्तेशी एवढं प्रेम करतात की ते त्यांचा जीव स्वतःहून कधीच घेणार नाही. मग त्यांना तिथं वरती चढून उडी मारणार म्हणत असताना पास्टर ली हानक्यू यांना काय वाटत होतं की कमीत कमी माझा मुलगा माझ्या पाया पडेल. नको नको बाबा, तुम्ही उडी मारू नका, खाली या. मी माझं म्हणू नाही, तू मुलगा म्हणाला मारा उडी, मला काय फरक पडत नाही, मारा उडी. असं म्हणणाऱ्या मुलाला बदलण्याची अपेक्षा तुम्ही कराल का? उडी मारता मारा. मग त्यावेळेला पास्टर ली हानक्यू कळ आता काय बोलू, उडी मार म्हणा लागला. उडी पण मारता येत नाही, खाली पण येता येत नाही. खाली उतरलो तर मला माहित होतं तुम्ही काय करू. मग बघा मारा लागले उडी, मी उडी मारतोय, मारा उडी मारायचं मारा. अशा पद्धतीने बोलत होते. पास्टर ली हानसोल यांची साक्ष आम्ही किती तर कोरियामध्ये पण एकदा आमच्या सर्व भाऊ बहिणींसोबत मिळून त्यांनी शेअर केलं होतं त्यांचे साक्ष. चर्चमध्ये त्यांच्यासारखं दुष्ट जीवन कोणी जगलेलं मी ऐकलं नाही. ऑफरिंग बॉक्समध्ये कसं तारेला च्विंगम लावून घालून आतमध्ये पैसे चोरायचे, ऑफरिंग बॉक्स मधून पैसे काढायला चोरायचे. रिट्रीटच्या वेळेला जेव्हा हे असतं ना काय ते होली कम्युनियन, त्यावेळेला वाईन असते, वाईन दुसरे मित्र गोळा करायचे, वाईनच्या बाटली पळवून डोंगरावर जायचे आणि तिथं पित बसायचे. अशा व्यक्तीचं मन बदलेल का? अशा व्यक्तीचं मन देव बदलेल का? बदलेल का? का नाही बदलणार? का नाही बदलणार? समजतं का? कळलं. आपल्या तरुणांना जेव्हा युथ कॅम्पला घेऊन जाताना तेव्हाने पण मला आठवण करून दिलं, किती पण दुष्ट, किती पण वाईट काय असं ना, परमेश्वर त्यांचं मन बदलेल तर का नाही बदलणार? आमेन. त्यावेळी मला प्रभाकर बद्दलचा मुलगा जॉन्सन आठवलं. त्याला फोन करून, जॉन्सन येणार का? नाही म्हणते, माझ्या बापाला घेऊन जा, मी काय येणार नाही म्हणते. पण मी खरोखर एवढं वचन ऐकताना मला त्याचीच आठवण येत होते. जॉन्सनचं मन बदलेल का? प्रभाकर ब्रदर उत्तर दिलं झालं, लय कमी उत्तर आहे. का नाही बदलणार? आमेन. परमेश्वर जर निनेवेचं मन बदलू शकतोय तर आपल्या लेकरांचं मन का नाही बदलणार? का त्यांच्या दुष्टतेला बघून आपण योना मरून का बसलोय? यांचा नाशच होणार, यांनी मन बदलणार, यांचं असंच होणार, यांचं तसं. का मी योना म्हणून बसलोय? पास्टर पार्कनी त्या लेकरांना जी एवढ्या भयानक रीतीने जगत होते, त्या लेकरांना पहिल्यापासून काय सांगितलं? उद्या ह्याच वेळी, टुमॉरो अबाउट दिस टाइम, उद्या ह्याच वेळी हे सुवार्तेचे प्रचारक असतील, आज जगाच्या कानाकोपऱ्याला जाऊन सुवार्ता प्रचार करतील. त्याच पद्धतीने घडलं. सुवार्तेसाठी गोळ्या पण सहन करणारे, किडनॅपिंग पण सहन करणारे. किडनॅपिंग झाल्यानंतर कोण जाईल सुवार्ता प्रचार करायला? नाही, परत गेले. हायटीमध्ये परत जाता येईना म्हणून हायटीच्या शेजारच्या देशात गेले, डोमिनिका रिपब्लिकमध्ये, आणि तिथून हायटीमध्ये काम करतात. का?
कारण की जेव्हा देव काम करतो माणसाच्या विचारांच्या पलीकडे होतं. पण प्रॉब्लेम काय भाऊ, इथं बसलेले लोक देवाचं ऐकत नाहीत. इथं बसलेले लोक देवासमोर यायला तयार नाहीत, देवासमोर मन बदलायला तयार नाहीत, देवाच्या बाजूला उभं राहायला तयार नाहीत. स्वतःला बरोबर बनवून ठेवलेलं आहे. मला जे वाटतं तेच बरोबर, मला जे दिसते तेच बरोबर. एकमेकांचा न्याय करत, दुष्टांचा न्याय करत बसल्यात. विसरून जातात मी दुष्ट आहे. का तुम्हाला राग येतो जेव्हा तुम्हाला दुष्ट म्हटलं जातं? कारण की तुम्हाला वाटतंय मी दुष्ट नाही आहे ना. चायनीजला चायनीज म्हटल्यावर राग येत नाही, चायनीजला नेपाळी म्हटल्यावर राग येत. मग तुम्हाला काय राग येतो? तुम्ही दुष्ट आहात ना. मग अरे दुष्ट म्हटलं तर का राग येतं? नाही, मी कुठं दुष्ट आहे, मी तर चांगला आहे, मी एवढं चांगलं आत्मिक जीवन जगतोय. माझ्यासारखं देवावर कोण विश्वास करतंय? म्हणून तार्शिशला निघून जात आहे. भाऊ बहिणींनो, परमेश्वराचं अंतःकरण काय? एक वचन मी वाचन शेवटी. या इब्री लोकास पत्र 3 अध्याय उघडूया. इब्री लोकास पत्र 3 अध्याय. हा 3 अध्यायाचं, इब्री लोकास पत्र 3 अध्याय, त्याचं 6 वचनापासून पुढे वाचूया. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहेत. यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्य पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणीले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. बघा बायबलमध्ये परमेश्वर चिडतो लोकांवर, हे माझ्या विसाव्यात येणार नाही असं म्हणतो जेव्हा इस्रायल लोक कनान देशात जायला तयार होत नाहीत. मग इथे इब्री लोकास पत्रामध्ये पण हे वचन स्तोत्रसंहितामध्ये पण आहे. परमेश्वर काय म्हणतोय? हे म्हणतोय आज देव तुम्हाला, या कुठे गेलं 3 अध्याय 7 वचन, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. आज देव तुमच्याशी जेव्हा बोलतोय, का तुमचं मन कठीण करून बसताय? जर तसं केलात तर जसं इस्रायल लोक विसाव्यात गेले नाही, तुम्ही पण विसाव्यात जाऊ शकणार नाही. तुम्ही पण ती गोष्ट गमवा लागलाय. 12 वचन परत एकदा बघा. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दृढ मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत 13 वचन, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. तुमचं आत्मिक जीवन आज मध्ये जगा. आज परमेश्वर मला काय म्हणतोय? आज परमेश्वराचं अंतःकरण माझ्यासाठी काय? आज जर तुम्ही पवित्र आत्म्याचा आवाज ऐकाल तर आपलं हृदय कठोर करू नका. निनवेचं पास्ट देवाने बघितलं नाही, निनवेचं फ्युचर देवाने बघितलं नाही. आज त्यांनी देवाच्या मनासमोर, देवाच्या वचनासमोर त्यांचं मन वळवलेलं देव बघतोय. योना त्यांचं पास्ट बघतोय, योना त्यांचं फ्युचर बघतोय, पण आज त्यांचं मन बघत नाही. तुम्ही काय करा लागलाय? तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये जगा लागलाय का? मी काय केलं, मी कसं केलं, चांगलं केलं, वाईट केलं, जे काय केलं. तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करताय का? अरे मी देवावर विश्वास केल्यानंतर परत विश्वास गमवला तर, नंतर मी जर देवावर विश्वास करून राहिलो नाही तर, नंतर परत काही अडचणी आल्या तर. जेव्हा भरपूर भाऊ बहिणींना त्यांच्या जीवनाचा महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते देवावर निर्भर राहून,
त्यांच्या लग्नाची वेळ असेल, त्यांच्या जीवनाच्या भवितव्याची वेळ असेल, त्यावेळेला नेहमी भविष्याची काळजी लागलेली असते. उद्या असं झालं तर, उद्या तसं झालं तर, उद्या माझ्या जीवनात ह्या गोष्टी आल्या तर. पण कुठं जगत नाही माहिती, आज 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 जर तुम्ही देवाचं वाणी ऐकाल, पवित्र आत्म्याची वाणी ऐकाल, तर आपलं अंतःकरण कठीण करू नका. प्लीज कठीण करू नका. आणि आज जर तुम्ही कठीण करून जगताय, तर तुम्ही योनासारखंच देवाच्या द्वारे वापरलं जाऊन पण देवापासून दुरावलेच जाणार, लांबच केलं जाणार. आणि हेच म्हणणार, मला मारून टाका, मला जगायचंच नाही, मला जगायचंच नाही. सेम डायलॉग असणार तुमचा, जगण्यापेक्षा मरणे बरे. आणि मग म्हणता मला का चिंता येते, मी का त्रासात जगतोय. देव जेव्हा वचन बोलतो ते ऐकायला तयार नाही, मग चिंता नाही येणार तर काय येणार? मग तुम्ही त्रासात पडणार नाही तर काय होणार? देव जेव्हा तुम्हाला वचन सांगतोय, त्या वचनासमोर आज वळा, आज आज. आमेन. भाऊ-बहिणींनो, हे कोणा दुसऱ्यासाठी, कोणा तिसऱ्या चौथ्या व्यक्तीसाठी नव्हे, तुमच्या आत्म्यासाठी परमेश्वराचं वचन आहे. समजा आज परमेश्वर मला त्याच्यासमोर उभं राहू इच्छितोय, आणि योनासारखं तुमच्या विचारांना पकडून राहू नका, तर फेकून टाका. देवाला पर्वा आहे, देवाला तुमची पर्वा आहे, देवाला इतरांची पण पर्वा आहे. देव जसं तुमच्यावर दया देऊ इच्छितो, देव दुष्टांवर पण दया देऊ इच्छितो. देव आपल्या लेकरांवर दया देऊ इच्छितो, देव आपल्या कुटुंबावर दया देऊ इच्छितो. त्याच्यासाठी तुम्ही बरोबर बसून त्यांच्या आत्म्याचा नाश करणारे बनू नका. कृपया मन वळवा, आज देवाच्या वचनावर विश्वास करा. आमेन. आपण एवढंच बोलूया, आपण प्रार्थना करू. परमेश्वर पिता प्रभू, खरोखर तुझं बायबल, तुझं वचन खूप अद्भुत आहे प्रभू. माणसाच्या मनातल्या घडणाऱ्या गोष्टी कसं किती किती स्पष्टपणे त्याच्यात लिहिलेल्या आहेत हे आम्ही पाहतो. योना संदेष्ट आहे, देवाचं वचन त्याच्यापर्यंत पोहोचतंय, भविष्यवाणी करतोय, लोकांना शिकवतोय, सांगणारा, भरपूर इस्रायलचे राज्य मिळवून देणारा असा तो व्यक्ती आहे. पण जेव्हा देवाचं असं मार्गदर्शन येतं जे त्याच्या मनापासून वेगळं आहे, त्यावेळेला त्या मार्गदर्शनापासून पळ काढतोय, तार्शिशला पळून जातोय, परमेश्वराच्या पासून आड होण्यासाठी खर्च पण करतोय. सगळं काय देवाचं ऐकण्यापेक्षा देवाचं न ऐकणं त्याला योग्य वाटतंय, भले त्याच्यात त्याचं नुकसान होतंय तरी चालतंय, आणि अशा पद्धतीने जातोय. आज आमचे भाऊ बहीण पण योनासारखे, राक्षस सारखे बनलेले आहेत प्रभू. ज्ञानाने तर भरलेले आहे, ज्ञानाने डोकं बरोबर पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण बरोबर उत्तर देतात, पण जेव्हा देवाच्या अंतःकरणाच्या बाजूला उभं राहण्याची वेळ येते, त्यावेळेला देवाला लाथाडतात, देवाला पाठ दाखवतात. प्रभू खरोखर आज आम्हाला आज मध्ये जगू दे, आज परमेश्वरासमोर आमचं मन वळू दे. आमचे भाऊ बहीण कालपर्यंत दुष्ट जीवन जगले असतील प्रभू, त्यांनी कित्येक पाप केले असतील, त्यांनी कित्येक दुष्टता केली असेल, पण त्या कालच्या गोष्टींकडे तू दुर्लक्ष करू इच्छितोस, त्यांच्याकडे तू पाहू इच्छित नाहीस. तर आज जेव्हा ते तुझ्याजवळ मन वळवून येतात प्रभू, इस्रायलाच्या शत्रूंना पण तू कृपा देतोस. निनवे सारख्या अशूर देशाच्या राजधानीला, क्रूर आणि कपटी लोकांना पण तू कृपा देतोस. तू आम्हाला कृपा देणार नाहीस का? तू आमच्या कुटुंबियातला कृपा देणार नाहीस का? आमच्या लेकरांना कृपा देणार नाहीस का? त्यांचं मन बदलणार नाहीस का? जरूर बदलणार. म्हणून प्रभू, आम्ही फक्त धुळीस मिळेल असा संदेश न देता 40 दिवसात निनवे पालटून जाईल, निनवे पश्चाताप करेल, निनवे बदलेल असा संदेश आम्हाला द्यायला देऊ दे. आमच्या घरातल्यांना आम्हाला संदेश देऊ दे, अजून काही दिवसात तुमचं मन बदलणार, तुम्ही देवाचे सेवक बनणार. पास्टर पार्कने तसाच संदेश आमच्या लेकरांना दिला. जी लेकरं ह्या जगात वाहत चालली होती, जी पापाच्या फंद्यात अडकली होती, जी खूप देवापासून दूर होती, त्या लेकरांना पास्टरने दोष लावला नाही, तर त्यांना सांगितलं देव तुम्हाला बदलणार उद्या ह्याच वेळी. जसं योना सांगतोय 40 दिवसांनी, पास्टरने सांगितलं उद्या ह्याच वेळी ही लेकरं सुवार्ता प्रचार केलेले असणार, यांच्याद्वारे देव जगाला बदलणार. प्रभू, आम्हालाही तसा प्रचार करू दे. 40 दिवसांनी निनवे पालटून जाईल, पश्चाताप करेल, मन वळवेल, देवाकडे वळेल. हो प्रभू, कदाचित त्याच्यानंतर त्यांचं जीवन बदलेल नाही बदलेल ते आमच्या हातात नाहीये, ते तुझ्या हातात आहे. पण तुझ्या समोर आम्ही बरोबर बनून का राहावे? प्रभू, आम्ही आमचं मन फेकतो, आम्ही आमचे विचार फेकतो. जसं
ते निनवेचं देश पूर्ण धूळ राखेत येतं, गोंताट नेसून पश्चाताप करतं. प्रभू, आम्ही पश्चाताप करतो. आम्ही आमच्या मनाच्या विचारांना पकडून ठेवू इच्छित नाही. आम्ही तुझ्यावरती भरोसा करू इच्छितो. प्रभू, खरोखर तुझ्या ह्या पवित्र आत्म्याचं कार्य, पश्चातापाचे कार्य आमच्या भाऊ बहिणींच्या अंतःकरणात घडावे म्हणून तू कृपा दे. सर्व गोष्टी तुझ्या हातात सोपवून ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणतोय प्रभू, आमेन.